जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एका आयुक्तालयाची रिक्त पदांची माहिती आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि जर तुम्ही रिक्त पदे जर बघितली तर भरपूर असे इथे रिक्त पदे आहे विद्यार्थी मित्रांनो। बघू शकता 4 नंबरमध्ये आपला महत्त्वाचा आहे ते म्हणजे पोलीस शिपाई। एकूण मंजूर पदे जर बघायला गेलो आपण तर 2536 आहे। पुरुष उमेदवार जे हजर बघू शकता किती आहे तर 1380 आहे। आणि महिला उमेदवार महिला कर्मचारी जर बघायला गेलो आपण तर 503 इतके आहे। आणि एकूण जर बघायला गेलो तर 1883 आहे। रिक्त पदे जर बघायला गेलो तर भरपूर अशी रिक्त पदे इथे 653। आणि चालकसाठी जर बघायला गेलो आपण त्यासाठी आहे मंजूर पदे 90। पुरुष उमेदवार हजर आहेत 9। त्यानंतर बघा महिला आहे 1, एकूण 10 आहे। आणि रिक्त पदे जर बघायला गेलो आपण तर चालक पोलीस शिपायाला सुद्धा भरपूर अशी रिक्त जागा आहेत 80। म्हणजे इथे 653 प्लस 80 अशा प्रकारे जाहिरात पडण्याची दाट शक्यता आहे। यापेक्षा जास्तच जाहिरात पडेल। आणि ही जी माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो ही आहे मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय। आणि ही माहिती विद्यार्थी मित्रांनो माहितीच्या अधिकारातून आलेली नाही आहे, तर ही माहिती 4/2/2025 बघू शकता। प्रति कार्यालय अधीक्षक कार्यासन क्रमांक 6 पोलीस महासंचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य इथली आहे। आणि बघू शकता विषय पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्या मंजूर हजर रिक्त पदांचा मासिक अहवाल पाठवण्याबाबत। आणि इथे आपण जर बघायला गेलो तर उपरोक्त संदर्भातील विषयांवर सादर करण्यात येते की मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस अंमलदार यांची माहे जानेवारी 2025ची मंजूर हजर रिक्त पदांबाबतची माहिती खालील विवरणपत्रामध्ये सादर करण्यात येत आहे। आणि आपण जर बघायला गेलो विद्यार्थी मित्रांनो तर आपण इकडे जर लक्ष दिलं तर इथे सुद्धा भरपूर असे पदं रिक्त आहे। बघा 101 इथे पदे आहे, 146 ही आणि 30 ही सुद्धा जी पदे आहे ही सुद्धा पोलीस शिपायातून प्रमोशनने भरली जातात। म्हणजे ही जर पोलीस शिपाईमधून प्रमोशन झाले तर आणखी ही पदे सुद्धा रिक्त होणार आहे। म्हणजे जर आपल्याला एक लक्षात येते की इथे 870 इतकी रिक्त पदे आहेत। आणि टोटल जर बघायला गेलो तर 978 इतकी पदे रिक्त आहे। म्हणजे भरपूर अशा मोठ्या प्रमाणात मीरा भाईंदर वसई विरारला रिक्त पदे याआधी मीरा भाईंदर वसई विरारचा माहितीच्या अधिकारामार्फत सुद्धा हीच माहिती जवळपास आलेली होती। आणि त्यामध्ये सुद्धा जवळपास हीच माहिती आलेली होती। आणि ही विवरणपत्रसुद्धा तेच सांगत आहे। म्हणजे मीरा भाईंदरला यावर्षी मोठ्या प्रमाणात भरती होण्याची दाट शक्यता आहे। धन्यवाद।